आज रविवार स्पेशल बनवली कोल्हापूरची झणझणीत मिसळ. त्यासाठी चुलीवर एका पातेल्यात पाणी ठेवलं, त्यात हळद आणि मीठ घातलं आणि मटकीचे मोड घातले आणि छान शिजायला ठेवलं. तोपर्यंत इकडे वाटणाची तयारी केली. वाटणासाठी एक कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं, लसूण आणि थोडेसे जिरे आणि तीळ घेतलं आणि सगळं छान भाजून घेतलं. भाजलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतला. तोपर्यंत मोड पण शिजले होते. मग पटकन एक पातेलं घेतलं, त्यात 4-5 पळ्या तेल घातलं. आता तर्री जर छान यायला हवी असेल तर तेल थोडंसं जास्तच घालावं लागतं. त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्त्याची छान फोडणी केली. नंतर घरचा तिखट मसाला घातला. नंतर तयार केलेले वाटण घालून थोडा वेळ परतून घेतलं. मग 1 चमचा गरम मसाला ॲड केला आणि मग मसाला परतून घेतला. वाटण छान परतलं की त्याला तेल सुटायला सुरुवात होते. मग शिजलेलं मोडाचं पाणी घालायचं. अगोदर आपण मोड शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, पण त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन अजून थोडं मीठ घालायचं आणि नंतर एक उकडून स्मॅश केलेला बटाटा पण ॲड करायचा आणि छान उकळी काढायची आणि आहाहा! तयार आहे आपली झणझणीत कोल्हापूरची मिसळ. काय मग सुटलं ना तोंडाला पाणी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.